जालना जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश असताना मनोज जरांगेंना उपोषणाची परवानगी कोणी दिली असा सवाल ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमार यांनी उपस्थित केला आहे। तसंच जरांगेंच्या उपोषणस्थळी प्रशासनानं सीसीटीव्ही लावावेत, जरांगेंची सरकारी डॉक्टरकडून तपासणी करण्यात यावी, म्हणजे दूध का दूध पानी का पानी होईल असं नवनाथ वाघमार यांचं म्हणणं आहे। आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी त्यांच्यासोबत संवाद साधला, पाहूया। आपल्यासोबत ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे आहेत। आबा, काय सांगाल? मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा एकदा आंतरवली सराटीत उपोषणाला सुरुवात केली आहे। तुम्ही त्यांच्या विरोधात वडीगोद्रीत उपोषण केला होता, आता तुमची काय प्रतिक्रिया? खरं तर जरांगेला उपोषण करण्याची परवानगी कोणी दिली हे तपासावं लागेल, कारण राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये 23 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत जमावबंदी शस्त्रबंदीचे आदेश जारी आहेत। त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होतील आणि आम्ही सुद्धा जरांगेला जशास तसं उत्तर देण्यासाठी उपोषण केलं असतं, परंतु सध्या जिल्ह्यात जमावबंदी असल्यामुळं आमचे अनेक कार्यकर्ते तिथे येतील। आमच्या अनेक कार्यकर्त्यावर जर गुन्हे दाखल झाले तर ते योग्य नाही का? कुठतरी समाजाला वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे। परंतु जरांगे नावाचा मूर्ख माणूस, याला समाजाच्या कुठतरी वेठीस धरण्याशी काही घेणं नाही। जरांगेला फक्त स्वतःची प्रसिद्धी कशी मिळवायची, स्वतःचा टीआरपी स्वतः मीडियाच्या समोर कसं राहता येईल, यासाठी जरांगे हपापलेला आहे। जरांगेला झोप येत नाही मीडिया जर समोर नाही गेली तर। त्यामुळे जरांगेनी खरं तर मराठा समाजाने जरांगेच्या कमरेत लाथ घालून त्या आंतरवाली सराटीच्या बाहेर गेलं पाहिजे आणि जरांगेला आंदोलन करण्यापासून बंद केलं पाहिजे, कारण जरांगेच्या आंदोलनात जे लोक जातील त्या आंदोलकावर, त्या सहकार्यावर आता येणाऱ्या काळात नक्कीच गुन्हे दाखल झालेले दिसतील। आमच्यासारखं सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर जरांगेनी उपोषण करावं, म्हणजे जरांगे काजू बदाम खातोय का नाही हे कळ। दुसरं आमचं आव्हान जरांगेला आहे, जरांगेनं सरकारी डॉक्टरांकडूनच फक्त तपासणी करत राहावं, त्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।